शहरातील एसपी कॉलेज चौकात आज गुलाबो गँगच्या वतीनं स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं। महिलांची फसवणूक, अंधश्रद्धेच्या नावाखाली मानसिक आणि सामाजिक शोषण केल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली, तसेच निषेध म्हणून संबंधित व्यक्तीच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले आणि चपलांचा हार घालून तीव्र निषेध नोंदवण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याचा इशारा दिलाय। त्यावेळी आंदोलकांनी काही ठोस मागण्या मांडल्या। यामध्ये अशोक खरात यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी। रुपाली चाकणकर यांना सह आरोपी म्हणून चौकशी करून अटक करावी। तसेच या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारत नीलम गोरे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत। हे आंदोलन पायल तिवारी, बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्वात पार पडलं। यावेळेस बोलताना त्या म्हणाल्या, महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही। कायदा आणि प्रशासनानं तातडीनं कारवाई करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील। दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सखोल चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। तसेच आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर पोस्टकार्ड मोहीम राबवून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय। या आंदोलनात शोभना पन्नीकर, पूजा पाटील चव्हाण, त्याचबरोबर प्रिया पाटील सूर्यवंशी, सोनिया ओव्हाळ, सारिका शिंदे, भारती लोंढे, पारुलताई, शुभा वाफारे, मालन चव्हाण, सुवर्णा माने, त्याचबरोबर शुभांगी वखारे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। जर तात्काळ कारवाई झाली नाही तर येत्या काळात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून प्रशासनानं याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। आम्ही सांगण्यासाठी काहीच उरलं नाहीये दादा। रुपाली चाकणकर या बलात्कारी कराच्या मार्केटिंग अधिकारी होत्या। त्याचे पैसे सांभाळणं, त्याच्याकडे महिला घेऊन जाणं हे त्या काम बघत होत्या। आणि अशा वेळेस आमची मागणी आहे, रुपाली चाकणकर बाईंना अटक करावी आणि भोंदू बाबाला फाशी द्यावी। नीलम गोरे या गेले 7 वर्ष तिथे जात होत्या, 3-3 तासाच्या पूजा करत होत्या। म्हणजे महाराष्ट्रात एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर नीलम ताई आगे 100 कॅमेरा पीछे अशा होत्या। आणि आता त्यांना काहीच नाही, कारण का त्या तिथे जात होत्या, भक्त होत्या, नाडा बांधला होता त्यांच्या हातात मंत्रीपदासाठी, आमदारकीसाठी। म्हणून तुम्ही गप्प आहात। चित्रा वाघ गुहेत जाऊन बसलेत गप्प, मेधा कुलकर्णी गप्प। म्हणजे आज पुण्यामध्ये तर मी विचारते, सगळ्या महिला गायब कुठे आहेत? नगरसेविका, आमदार का गप्प आहे? तुमच्या आई बहिणींबरोबर असं झालं असतं तर काय केलं असतं? खरंच पुण्यातल्या महिला प्रतिनिधी गायब आहेत का हरवल्यात हा प्रश्नचिन्हच आहे। काही मध्यंतरी तुम्ही नाशिकला भेट दिली, तिथे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, मात्र अजूनही कोणती दखल घेण्यात आलेली नाही। मग रस्त्यावर आम्ही अजून उतरणार ना। आज मयत काढली, उद्या कोर्टात घुसून मारू आम्ही त्याला। लक्षात घ्या, महिला रस्त्यावर अंत बघू नका, तिच्यावर कारवाई करा, तिला अटक करा, आमच्या मुली बाळी वाचवा। कारण का जर रक्षकच भक्षक झाले तर शासनाने काहीतरी केलं पाहिजे। महिला आयोगावर असून तू मुलींचं शोषण होऊ देत होती, त्याला मुली पुरवत होती, लाज नाही वाटत त्या बाईला? आणि खराच सारखे भोंदू निर्माण होऊ नये म्हणून चौरंगा करा। एक तर उदाहरण द्या हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मत मागता, लाज वाटली पाहिजे। त्यांचं ऐका ना, करा ना एक चौरंगा। पत्र देखील पाठवणार आहे। हो, आज आम्ही पत्र पाठवणार आहे। पत्र दे ही अशी आम्ही सगळ्या महिला पत्र पाठवतो की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना देवाभाऊ आमच्या महिलांचं गाऱ्हाण ऐका आणि आम्हाला न्याय द्या। मुख्यमंत्र्यांनी म्हणले फोटो असतो त्यांच्या बरोबर, म्हणजे त्यात काय दोषी असेल असं काय म्हणताय? म्हणजे बलात्काराबरोबर आम्ही फोटो काढू का उद्या? मुख्यमंत्री काही करणार नाहीत? आमचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांना, एक बलात्कारी म्हणजे 25 वर्षापासून लहान मुलींपासून महिलांवर अत्याचार करतोय, त्याच्या ही महिला आयोगाची अध्यक्ष पाय पूजत होती, पूजा करत होती। मुख्यमंत्री तरी थोडं विचार करून बोला। मुख्यमंत्री आता म्हणून पत्र लिहिलं आम्ही की आम्ही पत्र देतो, जागा होतील, एक भाऊ जागा होईल। झोपलाय का आमचा भाऊ? आरंभ
पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.